N4 न्यूज मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करत आहे। आता पाहूया महाराष्ट्रातील सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी विषयक घडामोडी आणि याचा हा थोडक्यात आढावा। वळूया पुढील बातमीकडे। अयोध्या आणि नाशिकच्या काळाराम मंदिरानंतर लातूरच्या रेणापूर येथे दुसरं काळाराम मंदिर। मंदिराची उभारणी जवळपास अंदाजे 4 ते 5 हजार वर्षापूर्वीची असल्याचे बोलले जात आहे। आज रेणापूर शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली आणि उद्या होणार धार्मिक विधी आणि कार्यक्रम। लातूरच्या रेणापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात उभारलेले प्रभू श्रीरामाचे काळाराम मंदिर दरम्यान आज प्रभू श्रीरामाची रेणापूर शहरात नगर प्रदक्षिणा करत भव्य शोभायात्रा देखील काढण्यात आली। या शोभायात्रेत विविध प्रकारचे देखावे सादर केले आहे। हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली। यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तर हे मंदिर 4 ते 5 हजार वर्षापूर्वीचे प्राचीन आहे। त्यामुळे नाशिक येथील काळाराम मंदिरानंतर लातूरच्या रेणापूर येथील काळाराम मंदिराला एक वेगळं महत्त्व आहे। दरम्यान उद्या या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम, विविध कार्यक्रम आणि महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे। N4 न्यूज साठी कोंडीराम काळे, ब्युरो चीफ, मराठवाडा। लातूरचं एक वैशिष्ट्य म्हणजे रेणापूरमध्ये पुरातन असं कदाचित 5000 वर्षापूर्वीचं किंवा त्याहूनही जुनं असं प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे। आणि त्याची विशेषता अशी, काळाराम मंदिर नाशिकच्या नंतर रेणापूरमध्येच काळारामाची मूर्ती आहे। आणि असं कुठंतरी जाणवतंय जिथे अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्र 14 वर्ष जो वनवास होता त्यावेळेस त्यांचा जो प्रवास फेरी होती त्यावेळेस त्यांचा जिथे मुक्काम झाला, नक्कीच त्याच ठिकाणी फक्त काळारामाची मूर्ती आहे। आणि त्याच मूर्तीच्या अनुषंगाने आम्ही हे पूर्ण नियोजन केलेलं आहे। आणि हे नियोजन, ही पालखी आज रोजीची याच प्रभू श्री रामचंद्र मंदिरातून सुरुवात केलेली आहे। आणि त्याच नंतर ही पालखी श्रीराम चौक मार्गे प्रभू श्री रामचंद्र मंदिर या ठिकाणी येऊन थांबणार आहे। मुंबई, पुणे, खानदेश, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका N4 न्यूजवर। नमस्कार, मी अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका किशोरी शहाणविज। N4 न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत। हे नवीन वर्ष, हे संक्रांत, या सगळ्यांच्या माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। N4 न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार। नमस्कार, मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल N4 न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं।